काल रात्री खूप उशिरा घरी आले. खूप जास्त एक्झॉस्ट झाले होते. रात्री जवळजवळ 12-1 वाजले घरी यायला आणि फक्त आता आराम करायची इच्छा होती. तेवढ्यात माझा 5 वर्षाचा मुलगा जवळ, जवळ, जवळ माझ्या अंगावर, त्याला माझ्या पोटावर झोपायचं होतं बस. मग तसं जसं मी त्याला जवळ घेतलं, तसं तोही शांत झाला आणि मीही शांत झाले. होतं ना असं बऱ्याच वेळा. पण यामागचं खरं सायन्स मला माहीत नव्हतं पहिले, खूप आधी. ज्यावेळेस माझी मोठी मुलगी, ज्यावेळेस मी खूप जास्त थकलेली असायचे ना, मग ती खूप खूप जास्त चिटकायची मला. खूप जवळ येण्याचा प्रयत्न करायची आणि मग मात्र मी तिला लोटून द्यायचे बाहेर, बाजूला. मला असं वाटायचं, जाऊ दे ना गं, मला आराम करू दे ना, थोडं मोकळं राहू दे ना, असं म्हणायचे मी आणि तिला दूर लोटायचे. पण मी आता असं करत नाही. कारण मला त्यामागचं जे खरं विज्ञान आहे ते कळालेलं आहे. आणि हाच मेसेज मी प्रत्येक मातेकडे, प्रत्येक आईकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. काय होतं ना, ज्यावेळेस आपण खूप जास्त एक्झॉस्ट झालेला असतो आणि आपण आपली जी नर्वस सिस्टम आहे ना, ही थोडीशी कॉलॅप्स झालेली असते, त्यावेळेस हे जे नर्वस सिस्टीम आहे, जी खूप जास्त कनेक्टेड असते आपल्या मुलांशी आणि लहान मुलांशी तर जास्तीत जास्त. जशा आपल्या आईची ही फ्रिक्वेन्सी कमी जास्त झालेली, नर्वस सिस्टीम बिघडलेली जाणवते ती फक्त तिच्या लेकरांना. आणि जसं त्या लेकराला जाणवतं तसं ते लेकरू आपल्या आईजवळ येण्याचा प्रयत्न करतं. कारण ती नर्वस सिस्टीम नीट आणि दुरुस्त करण्याचं काम फक्त मुलांनाच जमतं. म्हणून ज्यावेळी ही आई जास्त थकलेली असते आणि खूप जास्त एक्झॉस्ट झालेली असते, तिला आरामाची गरज असते, तिला तिची नर्वस सिस्टीम नीट करण्याची गरज असते, त्यावेळी तिचं लेकरू तिच्या जवळ येईलच, तिला चिटकलच, तिला जवळ घेईलच, तिच्या खांद्यावर खेळलच आणि तुम्हीही त्याला दूर लोटू नका. मला माहिती आहे ते जरा खूप जास्त होऊन जातं, थकलेलो असतो आपण, पण जसं ते लेकरू आपल्या जवळ येतं ना, तसं आपलं शरीर पूर्णपणे हील होऊन जातं. तुम्ही बिलकुल त्याला दूर लोटू नका. त्याला खेळू द्या तुमच्या खांद्यावर. त्याला जवळ घ्या. त्याला तुमच्या जवळ झोपू द्या. तुमच्या अंगावर झोपू द्या. कारण त्याला ते दुरुस्त करता येतं, जे तुम्हाला स्वतःला दुरुस्त करता येत नाही. ते दुरुस्त करू द्या. ते त्यांनाच जमतं. हे मी माझ्या अनुभवावरून पण सांगते आणि आताच्या वेगवेगळ्या संशोधनावरून पण सांगते, जे मी ऐकलेले आहे. म्हणून यानंतर जर तुम्ही कधी थकलेले असाल, एक्झॉस्ट झालेले असाल आणि आता तुम्हाला आरामाची गरज असेल आणि तुमचं लेकरू तुमच्याजवळ येऊन तुमच्या अंगावर झोपत असेल, तर त्याला जवळ घ्या. बघसाल तुम्ही स्वतःलाच की तुम्ही लवकर त्याच्यातून हील होताल. बघा करून.